पूजा खेडकर यांच्याबद्दल दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येते, खुलासे होत आहेत। त्यातच आता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांबाबत एक अहवाल शासनाला सादर केला आणि त्यात पूजा खेडकरांचे व्हॉट्सअप चॅट देखील जोडण्यात आलेत। त्यामुळे पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात गेलाय। बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। पूजा खेडकर ट्रेनी IAS अधिकारी। सध्या पूजा खेडकरांचं नाव हे देशभरात प्रचंड गाजतंय आणि यामागचं कारण म्हणजे त्यांनी केलेले प्रताप। स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी करणं, ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचं केबिन बळकावणं, अशा विविध कारणांनी त्या राज्यभर चर्चेचा विषय बनल्यात। तर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांबाबत जो अहवाल शासनाला दिला होता त्यात व्हॉट्सअप चॅट देखील जोडण्यात आले होते। हे चॅट आता समोर आले। हॅलो, मी ISI पूजा खेडकर। मला प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पुण्यात नियुक्त करण्यात आले। डॉक्टर दिवसे सरांनी तुमचा नंबर दिला। मी 3 जून रोजी रुजू होत आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातून माझे काही कागदपत्रे पाठविले गेले, पण ते मला सापडत नाहीत। ओके, काही अडचण नाही, सोमवारी आपण कागदपत्र शोधू। मला कार्यालयात बसवण्याच्या व्यवस्थेबद्दल, वाहनाबाबत माहिती हवी आहे, म्हणजे त्याप्रमाणे मी नियोजन करेन। सोमवारी मी कलेक्टर सरांसोबत चर्चा करतो। माझ्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवासाबद्दल, केबिन याबाबत काही अपडेट? कृपया प्रतिसाद द्या, हे महत्त्वाचं आहे। सुप्रभात, तुम्ही आल्यावर चेक करू। मी रुजू होण्याआधी सर्व व्यवस्था नीट झाली पाहिजे, त्या दृष्टीने मला नियोजन करायला हे नंतरवर सोपवता येणार नाही। 3 जूनच्या आधी केबिन वाहनाची व्यवस्था करून ठेवा। जर तुमच्याकडून होत नसेल तर तसेही सांगा, म्हणजे मी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट बोलते। सरकारने जी काही कमिटी त्याच्यामध्ये नेमलेली आहे, मला वाटतं आपण सगळ्यांनी ते रिस्पेक्ट केलं पाहिजे त्या गोष्टीचा। अँड माझं जे काही सबमिशन असेल मी ते त्या कमिटीला नक्की देईल, मी त्या कमिटीला सांगेल। बट मी तुमच्याशी बोलायला किंवा आता मीडियामध्ये बोलायला मी त्या बाबतीमध्ये ऑथोराइज नाहीये। पूजा खेडकर यांनी 3 जून रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर रुजू होण्यापूर्वीच स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई देण्याची वारंवार मागणी केली, मात्र त्यांना या सुविधा नाकारण्यात आल्या। तर पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी असल्याचा वापर करत प्रशिक्षणार्थी IAS लेखीच्या मागण्या पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणल्याचा आरोप आहे। पूजा खेडकर अडचणीत का आल्या? IAS मध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना नसलेल्या सुविधांची मागणी, स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई देण्याची मागणी, खासगी ऑडी कार वापरल्यानं वाद, तर कारवर लाल निळ्या रंगाचा दिवाही लावला, जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची पाटी काढून टाकल्याचा आरोप। जी गाडी खाजगी वापरायच्या ती ऑडी गाडी होती, त्या ऑडी गाडीला त्यांनी लाल दिवा लावला होता, त्या गाडीचा तपास लागत नव्हता। शेवटी ही गाडी त्यांच्या दारात आहे असं कळलं आणि पोलीस तिथे गेले, त्यांनी पोलिसांना आत येऊ दिलं नाही। त्यामुळे या गाडीच्या मालकीबद्दल आणि सगळ्यांबद्दल संशय वाढला होता। शेवटी पोलिसांनी खुलासा केला की ही गाडी त्या थर्मोव्हेरॅटिक कंपनीच्या नावाची आहे। त्याची चौकशी केली असता असं दिसून येते की या कंपनीचे माजी डायरेक्टर पूजाच्या आईबरोबर डिलिजन्स इंफ्रा प्रोजेक्ट्समध्ये डायरेक्टर होते, तिथे पूजा सुद्धा डायरेक्टर होती। याचाच अर्थ असा आहे की ही गाडी थेट यांच्याशी संबंधितच आहे, त्याच्यामुळे या सर्वांवर कारवाई केली पाहिजे। पूजा खेडकर या 2022च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत। UPSC परीक्षेत त्यांनी 841चा ऑल इंडिया रँक मिळवला होता, मात्र त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। पूजा खेडकरांच्या कागदपत्रांबाबत काय आरोप? UPSCतील निवडीसाठी पूजा खेडकरांकडून अंशतः दृष्टीहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचं प्रमाणपत्र सादर। अपंगत्वाची पडताळणी करण्यासाठी 6 वेळा मेडिकल टेस्टला बोलवण्यात आलं, मात्र त्यांनी टेस्ट करणं टाळलं। नॉन क्रिमिलियर कॅटेगरीसाठीच्या ॲफिडेव्हिटवरूनही वाद। पूजा खेडकरांच्या वडिलांकडे 40 कोटींची संपत्ती, वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली असल्याचं दाखवून नॉन क्रिमिलियरच्या कॅटेगरीत बसवल्याचा आरोप। नवीन अधिकारी असो किंवा एखादा ज्याची नोकरी बऱ्यापैकी झाली, म्हणजे कुठल्याच अधिकाऱ्याने असं वर्तन करणं चुकीचं आहे, ते केलं नाही पाहिजे। त्यामुळं याची दखल सुद्धा वरिष्ठ पातळीवर घेतली पाहिजे। अधिकारी होण्यापूर्वीच थाटात रुबाब करणाऱ्या पूजा खेडकरांचे कारनामे बाहेर आल्यानंतर त्यांनी आजवर केलेल्या बनवाबनवीचे तपशीलही उघड होत आहेत।
ते अंशतः अंध असतील तर त्यांची बहुचर्चित ऑडी चालवण्याचा परवाना त्यांना कसा मिळाला? वडील दिलीप खेडकर यांची 40 कोटींची संपत्ती असताना पूजा खेडकर नॉन क्रिमिलियर कशा मोडतील? अपंगत्वासंदर्भात पूजा खेडकरांनी वैद्यकीय तपासणीसाठी जाणं का टाळलं आणि यानंतरही पूजा खेडकर यांना नियुक्ती कशी मिळाली, असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.